अखेर एकनाथ शिंदे यांचं सत्य भाजपाच्या या बड्या नेत्यानेच उघड पाडलं। एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे हे जे दावा करतात की हिंदुत्वासाठी आम्ही आलो, परंतु त्यांचं पितळ उघडं हे भाजपाच्या जुन्या आणि बड्या नेत्यानेच केल्याने शिंदे आता मोठ्या अडचणीत आलेले आहेत। नेमकं काय झालंय आणि शिंदे गट आणि भाजपामधली दरी कशी अजून खोलवर झालेली आहे ते सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। आणि जर तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल, मराठी माणूस असाल तर कमेंटमध्ये त्या मी मराठी माणूस शिवसैनिक लिहायला विसरू नका। तर आपण नेमकं काय झालंय हे सविस्तर बघूया। एकनाथ शिंदे यांनी 2 ते 2.5 वर्षापूर्वी असा दावा केला होता की मी शिवसेना वाचवण्यासाठी, हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंना सोडून आमदार घेऊन गुवाहाटीला गेलो आणि मुख्यमंत्री झालो। परंतु त्यांच्या या दाव्यातील जो काही फोलपणा आहे तो भाजपाच्या नेत्याने उघड केल्याने आता शिंदे गट आणि भाजपामध्ये एक युद्ध होईल की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे बॅकफूटवर गेले आहेत। राज्याचं राजकारण आता अगोदरसारखं राहिले नाही। अनेक जण शिंदेंपासून दुरावले आहेत। अनेक जणांनी सोडचिठ्ठी दिली। उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी त्यांच्या पक्षाकडे आणि त्यांच्या माणसांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र प्रत्येक जिल्ह्यात आहे। त्यामुळेच अनेकांनी राजीनामे दिले। त्यातच आता भाजपा त्यांचा वापर करून सोडून देणार असं निश्चित असताना भाजपाने त्यांच्यावरच तोफ डागलेली आहे आणि आता येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यात शिवसेना कोणाची हे स्पष्ट होणार असल्याच्या अगोदरच आता नक्की शिवसेना कोणाची हे भाजपाच्या बड्या नेत्याने सांगितलं आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री असलेले गणेश नाईक आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हाडवैर सर्व महाराष्ट्र जाणतो। दोघांचं एकमेकांशी कधीही पटलं नाही। नवी मुंबई महानगरपालिकेवर डोळा ठेवून असलेले शिंदे आता गणेश नाईक यांच्या विरोधात कुरघोड्या करण्यास सुरुवात गेल्या काही महिन्यापासून करत असताना आता गणेश नाईक यांनी मात्र शिंदेंना चुचकारलं आहे आणि शिंदे हे लॉटरीने मुख्यमंत्री झाले आहेत। अपघाताने मुख्यमंत्री झालेले शिंदे यांनी तीच इज्जत आणि तेच मानसन्मान टिकवून ठेवला पाहिजे होता। असा सरळ हल्लाच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कार्यपद्धतीवर केल्यामुळे आता शिंदे हे पुढे त्यांना काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेलं आहे। गणेश नाईक यांनी सांगितलं की मी त्यांच्या शिंदेंपेक्षा सिनियर आहे, परंतु शिंदेंची अशी काय लॉटरी लागली की ते मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांना ते मान सन्मान टिकवता आला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता अमित शहा, मोदी, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात अशी कोणती डील आणि बैठक झाली होती की शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं। त्यामुळेच आता शिंदे हे मुख्यमंत्री होणार नव्हते, परंतु अचानक ते मुख्यमंत्री झाल्याने ते अपघाती मुख्यमंत्री आहेत असा सुद्धा दावा गणेश नाईकांनी केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे आता शिंदे गट असेल किंवा भाजप असेल यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर मोठं जो काही राजकारणाचा पत्ता आहे तो गणेश नाईकांनी फेकल्यामुळे आता एकनाथ शिंदे त्याला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलेलं आहे की भाजपासमोर ते नेहमीप्रमाणेच आपलं जे काही राजकारण आहे ते थांबवणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदे यांनी शिवसेना फुटल्याचं, त्यांना फोडल्याचं बक्षीसच भाजपाने दिलं होतं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।